पावसाळ्यात होर्डिंग कोसळून अनेक घटना घडतात. याच घटना रोखण्यासाठी आता पीएमआरडी कडून कुठली पावले उचलली जाणार या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पीएमआरडीचे आयुक्त डॉक्टर योगेश मसे सर आहेत. सर, काय सांगाल? पावसाळ्यात आपण पाहिलं तर होर्डिंग अनेकदा कोसळून जायचे, अनेक मोठ्या घटना घडतात, काहींचा जीव देखील त्यामध्ये जातो. या पावसाळ्यात कसं नियोजन जे आहे ते होर्डिंगच्या संदर्भात तुम्ही करण्यात आले? कारण की पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जे आहे ते होर्डिंग त्या ठिकाणी असतात. पूर्ण पीएमआरडी एरियामध्ये म्हणजे एकूण जेवढे काही होर्डिंग्स अनधिकृत आहेत तर त्याचा 100% सर्वे आम्ही पूर्ण केला आहे. आणि आपण पाहताय की त्यातल्या बऱ्याचशा होर्डिंग्सना आम्ही खाली आणण्याचं तोडण्याचं काम केलेलं आहे. 3 दिवसापूर्वी बावधनमध्ये 2 होर्डिंग्स कोसळले आणि सुदैवाने त्याच्यामध्ये कुठलीही मनुष्यहानी झालेली नाही आहे. परंतु अशा ज्या काही घटना आहेत तर त्या होऊ नये म्हणून हे सगळे होर्डिंग जे आहेत ते तोडण्याचं काम सुरू आहे. मी होर्डिंगचे जेवढे कोणी चालक आहेत तर त्या सगळ्यांनी विनंती करेल की अनधिकृत होर्डिंग जे आहेत त्यांनी स्वतःहून ते काढावेत. त्यांनी नाही काढले तर ते आम्ही काढणारच आहोत. मग त्याच्यामध्ये 1 जून नंतर काढता येत नाही वगैरे असं काही नाही आहे. 1 जून नंतर सुद्धा आम्ही ते होर्डिंगची आमची जी काही ॲक्शन आहे ती चालू ठेवणार आहोत. याच्यामध्ये जे 2 होर्डिंग्स पडले तर तिथे आम्ही गुन्हे दाखल केलेले आहे. आणि इथून पुढच्याही होर्डिंगच्या बाबतीत आम्ही त्या होर्डिंग चालकाची होर्डिंग काढण्याची वाट बघणार नाही आहोत. होर्डिंगचे जी त्यांची संघटना आहे त्यांच्या विनंतीवरनं त्यांना भरपूर वेळ दिला आहे. जवळपास 7-8 महिने त्यांना ते रेग्युलाइज करण्यासाठी वेळ दिलेला होता. परंतु असं दिसतंय की त्याला फारसा त्यांनी काही प्रतिसाद दिलेला नाही आहे. पुढच्या महिनाभरामध्ये अनधिकृत होर्डिंग्स आपल्याला तोडलेले पाहायला मिळतील. एक होर्डिंग एवढंच, दुसरी जी बाब महत्त्वाची आहे ती नाल्यांमध्ये डेब्री जे आहे किंवा राडारोडा जो आहे तो बऱ्याच ठिकाणी बांधकाम व्यावसायिक किंवा अन्य लोक ते नाल्यामध्ये टाकताना पाहायला मिळतात. तर होर्डिंग तोडण्याबरोबरच हे जे काही डेब्री डिस्पोजल आहे ते अनधिकृत आहे. त्याच्याने बऱ्याचशा भागामध्ये वॉटर लॉगिंग होतं. कधी कधी नाल्याचा कोर्स जो आहे तो बदलतो आणि विनाकारण लोकांना, नागरिकांना त्या अडचणींना सामोरं जायला लागतं. म्हणून आज या दोन्ही विषयांसाठी एक विशेष बैठक पीएमआरडीमध्ये बोलवलेली आहे. आणि यासंबंधी जे कोणी म्हणजे ज्यांनी कोणी हे डेब्री डिस्पोजल केलेलं असेल तर त्यांनी पुढच्या 7 दिवसामध्ये नाल्याच्या प्रवाहामधलं डेब्री ते काढून घ्यावं. खरं तर कुठेही ते अनधिकृतपणे डिपॉझिट करता येत नाही, पण विशेषतः नाल्यामध्ये त्यांनी टाकलं असेल तर ते काढून घ्यावं. नाही काढलं तर पुढच्या 7 दिवसानंतर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात येईल. एक, आणि आम्ही स्वतः तो चॅनल मोकळा करण्यासाठीचे प्रयत्न करणार आहोत. किती अनधिकृत फ्लेक्स जे आहेत ते पीएमआरडी भागात आहे आणि काय इशारा जो आहे तो तुम्ही त्या होर्डिंग चालकांना द्याल? जवळपास 1000 अनधिकृत होर्डिंग्स सर्वेमध्ये आढळून आलेले होते. त्याच्यातले जो बरेचसे काढले पण आहेत, पण इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ते काढणार आहोत. याच्यामध्ये एकच ती अडचण सांगतात की आमचं अधिकृत होऊ शकतं, आम्ही परवानगीसाठी अर्ज केला वगैरे वगैरे. पण परवानगीसाठी जर अर्ज केला असेल ना तर तो असं 8-8, 9-9 महिने ती फाईल पेंडिंग राहू शकत नाही. तर बांधकाम परवानगी विभागाला पण आम्ही सूचना दिलेल्या आहेत की जिथे कुठे रेग्युलेशनसाठी विनंती केलेली असेल तर 7 दिवसामध्ये ती फाईल डिस्पॉज करावी. आणि बऱ्यापैकी त्यांनी क्लिअर करून अनधिकृत बांधकामाला पाठवलं आहे. याच्या बाबतीत म्हणजे होर्डिंगच्या बाबतीत पीएमआरडी अतिशय कठोरपणे म्हणजे कारवाई करणारे हे मात्र निश्चित. नक्कीच आपण पाहिलं तर येत्या काही दिवसात अनधिकृत होर्डिंग काढून घेतले नाही तर ते पाडण्यात येतील आणि त्याचबरोबर त्या होर्डिंग चालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती जी आहे त्या पीएमआरडीचे आयुक्त डॉक्टर योगेश मसे यांनी या ठिकाणी दिलेली आपल्याला तोच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड.